पहिल्याच बॉलला विकेट आणि 4 ओव्हरमध्ये मॅच संपली. मेडसिंगी ग्राउंडवर आज आशुतोष केदार नावचं वादळच आलं होतं. तर रामराम मंडळी, आजची मॅच होती एकदम हाय व्होल्टेज. शिवरत्न क्रिकेट क्लब मेडसिंगी वर्सेस मावळा 11 शिरबावी टॉस झाला आणि शिरबावी टीमने बॅटिंग घेतली. फिल्डिंगसाठी शिवरत्न मेडसिंगी संघ मैदानात उतरला आणि कप्तान विशाल गाडगे याने पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. सगळं ग्राउंडच पेटलं राव. मग शिरबावी टीमचे बाकीचे फलंदाज पण काही कमी नव्हते. संयमी खेळ करत स्कोर पुढे नेत होते. सिक्सरवर सिक्स लागत होते, पण बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडायला कोणीच तयार नव्हतं. तेवढ्यात मैदानात आला शिरबावीचा धडाकेबाज बॅट्समन सुशांत मुगदुम. भाऊने फक्त 25 बॉलमध्ये 57 धावा ठोकल्या आणि टीमचा स्कोर थेट 75 वर नेऊन ठेवला. या स्पर्धेसाठी आणखी एक अर्धशतक पूर्ण केलं, म्हणून शिरबावी टीम फुल खुश. आता बॅटिंगला आले शिवरत्न क्रिकेट क्लब मेडसिंगीचे ओपनर विशाल गाडगे आणि ओंकार कदम. पण काय दुर्दैव, विशाल गाडगे पहिल्याच बॉलवर आउट. क्षणभर प्रेशर आलं खरं, पण दुसऱ्या बाजूने येणारा बॅट्समन काही साधोसोधा नव्हता. तो होता आशुतोष केदार. भाऊने सुरुवातीला संयमी खेळी केली. दुसऱ्या बाजूला ओंकार कदमने फक्त 5 बॉलमध्ये 16 धावा केल्या. पण खरं सांगतो मंडळी, हा पूर्ण रन चेस एकटा आशुतोषच करणार असं वाटत होतं. तेवढ्यात बाउंड्री लाईन जवळ एक छोटा फॅन भेटला. तो म्हणाला, दादा ही मॅच 5 ओव्हरमध्ये संपते बघा. आणि त्याने सांगितलेलं खरं करून दाखवत आशुतोष केदारने भाऊनं फक्त 18 बॉलमध्ये तुफानी 53 धावा करत अवघ्या 4 ओव्हरमध्ये मॅच फिनिश करून टाक. सगळं ग्राउंड जल्लोषात गेलं राव. मग आशुतोष केदारच ठरला आजच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांच्या हस्ते त्याला ट्रॉफी देण्यात आली आणि ह्याच विजयासोबत शिवरत्न क्रिकेट क्लब मेडसिंगी हा क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय पण झाला आहे. तेवढ्यात साहिलने विशाल गाडगे यांचं अभिनंदन पण केलं. बाकी असाच क्वार्टर फायनलचा भन्नाट थरार बघायचा असेल तर नक्की सूर्योदय चषक बघायला या. बाकी आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत. राम राम.